पूर्ण शीट डाऊन. हनुमान प्रसादिक भजन मंडळ बोआ श्री वसंत सकपाळ दुसरी बारी घासून कर. तुम्ही का घासायला लागले एवढं? मी आहे करतो करतो, तुम्ही काय काळजी करू नका. थांबा. मंथन कदम चांगल्या बोले, चांगल्या बोले. आणि मगाशी बक्षीस दिले जामगावचे पोस्ट मास्तर, काय नाव? गुणवंत पाटील. पाटील हा वा वा. पाटील बारी कशी करतो जे बघा फक्त, ऐका. करतो बक्षीस. हा आणखीन आणखीन 2 4 5 आहेत. थांबा जा. तिकडे तिकडे कुठं कुठं घुसवलेले आहेत, काय सांगू तुम्हाला आता, काय बोलायचं आहे. हा सत्तेसाठी लाचार झाले विशाल गुरव गुरव प्रसन्न आष्टी गुरववाडी 200 रुपयांचं पारितोषिक. सत्तेसाठी लाचार झाले बक्षीस आहे. आणखीन सगळ्यात मोठा बंडल आलाय. कुठे गेले बंडलवाले? हा बघा केवढा येतो. 25,000 आहे जवळजवळ. घेतो टाकलंय, ऐका आता बघ. घेतो चला एक फेर मारूया. चला का देव दिल की सोच कोई राजू प्यार ना करियो डरियो दिल टूट जाता है. चाहत की बात ना करियो डरियो दिल टूट जाता है. काय घाबरू नका, हे परवाच्या कार्यक्रमाचा ॲडव्हान्स आला. तुम्ही घाबरा. आणि बक्षीस येईल. थांबा अजून जरा. मोठा बंडल आहे, ऐका. आणि घेतो थोडं 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 घेतो. पहिला बुवाना 7 13 आणि 14चं गणित समजावून देतो. आहे का नाही? बोललेत का नाही? 7 13 14. शाहीर ऐका. पहिल्यापासून घेऊया. पोरांनो शीट डाऊन झाली. हा बसा. हा दीपक दीपक तुझी स्माईल एवढी बुवाना आवडले. 2-3 वेळा बोललं. दीपक यांचं नाव दीपक. बुवाला जाऊन चिपक. बुवा हा जर चिपकला ना सोडायचं ना. हा कुठेतरी काहीतरी बोललं का लोकांचा गैरसमज होईल. आहे का नाही? चिगल्या बोले. दीपक जाऊन चिपक. त्यानं लय आवडले तुझी. त्यानं लय तुझी आवडले. बोललं ना बुवा 2-3 वेळा. घेता. बरीचशी मंडळ आलेत मित्रांनो. पुन्हा एकदा मी सांगितलंय अपशब्द गाणार नाही, बोलणार नाही. थोडीशी गंमत जम्मत मी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मी करणार आहे, काळजी नसावी. ऐका. 3 7 13 आणि 14चं गणित शाहीर यांना सांगतो. शाहीर मी काय अभिमन्यू नाही, आईच्या पोटात ना काय शिकलो नाही. वयाच्या 7व्या वर्षी मित्रांनो वडिलांच्या मांडीवर बसून पहिलं गाणं मी शक्तितुऱ्याच्या कार्यक्रमात गायलं. 13 वर्षाच्या असताना पहिलं गाणं लिहिलं. मग पप्पांना पण बाबांना वाटलं, आमच्या सगळ्या गावच्या लोकांना वाटलं काहीतरी पोरगा करतोय. आणि मग 14-15 वर्षाचा असताना पहिली डबल बारी करणारा सचिन बुवा आहे, दिवंगत शाहीर, याच तालुक्यातले खेड तालुक्यातले बाबूबुवा घाणेकरांबरोबर मी 15 वर्षाचा असताना डबल बारी केलेली आहे. हा इतिहास आहे माझा. त्यात काय चुकी किंवा फार मोठं वेगळं काही सांगत नाही. हे 7 13 आणि 14चं गणित. ओके. नंतर हा फॉर्म्युला तुम्हाला कळाला असेल तर ह्याच्यावर तुम्ही आता बोलू नये. आणखी दुसरी गोष्ट, घासून नाही म्हणतात, तासून करणार बारी. तासून. तुम्ही रंदा आणला हो, 2 सुतार माझ्याकडे बसलोय, असा रंदा मारती. हा बघा, हा तर त्यांचं नावच आहे शिवम सुतार. आणि हा कुठे गेला? अपूर्व झाडेकर. हा पण सुतारच आहे. असं रंदा मारू. हा शाप चमनगोटा करून टाकू. पहिली टोपी घालायची का? पहिली टोपी घालायची का? भुंड बुवा, भुंड रायगडातनं आलेलं. हा तुमचं शाहीर. हा शाहीर दिवंगत शाहीर तुकाराम मानकरांचे शिष्य. फेटा घातल्याशिवाय कधी कार्यक्रम नाही केला. आणि यांचं शिष्य भुंड भुंड शिष्य. निदान काहीतरी घाला वरती.
काहीतरी झाकाय, अब्रू झाकाय काहीतरी ठेवावर आहे का नाही? एवढा तरी करा काम. लाल नाही भेटली तर पांढरी तरी घाला गांधी टोपी. एवढाच सांगतोय. हा, पुढचा विषय काय काय म्हणतात बघा, खेळ काय गवळणीचा अर्थ नाही कळला म्हणतात. साधी सुधी गवळण आहे आणि ती त्यांना कळलीच नाही, परवाची सुद्धा नाही कळली, त्याच्यामुळे त्यांनी तसं उत्तर दिलंय. असो, आजची पण त्यांना कळलेली नाही. माझा साधा सोपा विषय आहे. बघ ना, बघा ना नाही बुवा, बघ ना, बघ ना ग यशोदा आई, बघ ना ग, बघ ना ग यशोदा आई, बघ ना ग हलतोय कसा, हलतोय कसा माय, बघ ना घालतोय कसा, बघ ना घालतोय कसा माय, बघ ना ग हलतोय कसा माय. साधी गवळण आहे. एवढं तुम्हाला, तुम्ही शिक्षक आहात म्हणतात ना, मी त्याच्यावर बोलणारच नव्हतो. शिक्षक पण नाहीत, गुरुजी पण नाहीत, हे सर आहेत, सर सर याच्यावर हात काढू शकता. आता ऐका, जास्त नाही, 2-3 गोष्टी देतो फक्त. दादांनी मला फरमाईश दिली आहे, 25,000 आलेत का नाही. थांबा, आता गाणं आहे का ते, उद्या सगळी तशीच गाणी होणार आहेत. एक गाणं देतो, एक गाणं माझ्या गावदेवीचे घेतो आणि मग बुवाचा समाचार घेतो. अहो जरी आमदार नवा, राजकारणावर गाणं गात नाही कधी आणि कोणी समजू नका, फरमाईश आले मला. 25 आले, 25 आलेले आहेत. 500,000 आणखी येतील आणि परवा काय 8 तारखेला कमी ते वेगळा आहे, तो विषय सोडा. मी राजकारणावर गाणी गात नाही, पण तरी सुद्धा दादांची फरमाईश आहे म्हणून घेतो. 10 वर्षांची कारकीर्द आहे सध्या चालू आहे का नाही, म्हणून जरी आमदार नवा तरी हाय गव गवा. अहो जरी आमदार नवा तरी आहे गव गवा, आहे इतिहास जामगे गावा, आहे इतिहास जामगे गावा. रामदास भाई ठाण्या वाघ, रामदास भाई ठाण्या वाघ, त्यांचा योगेश दादा छावा. रामदास भाई ठाण्या वाघ, हो त्यांचा योगेश दादा छावा. रामदास भाई ठाण्या वाघ, त्यांचा योगेश दादा छावा. रामदास भाई ठाण्या वाघ, त्यांचा योगेश दादा छावा. रामदास भाई ठाण्या वाघ, त्यांचा योगेश दादा छावा. जरी आमदार नवा तरी हाय गव गवा, जरी आमदार नवा तरी आहे गव गवा, आहे इतिहास जामगे गावा, आहे इतिहास जामगे गावा. रामदास भाई ठाण्या वाघ, त्यांचा योगेश दादा छावा. आहे त्याचा आहे रामदास भाई वाघ, त्याचा योगेश दादा छावा. आहे रामदास भाई वाघ, त्याचा योगेश दादा छावा. रामदास भाई ठाण्या वाघ, हो त्यांचा योगेश दादा छावा. आणि म्हणून बुवानी त्यांनी मला काल सुद्धा आमची बरीचशी 27 तारखेला मित्रांनो बराचसा जुगलबंदी झालेली आहे. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही शाहीर, तुम्ही कृष्णाला मोठं केलं. कृष्णाला म्हणण्यापेक्षा ते म्हटले तुम्ही शंकराला मोठं केलं. तुम्ही असं कसं म्हणता, तुझी माझी प्रीत मोहना जगाच्या निराली, तुझ्या विना या देहाचा कुणी नाही वाली. तुम्ही म्हणता असं का म्हणता, राधा प्रेमानं म्हणते, ते तुम्ही प्रेमानं घ्यायचं का नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. शायरांनी गवळण मला अतिशय सुंदर दिली आज, आहे का ना. त्याचा अर्थ तुम्हाला थोडक्यात सांगायला नकोच, तुम्ही सगळेजण जाणकार आहात, समजूतदार आहात. शायरांनी मला गवळण दिलं. धुमशान अंगात आलं, असं कसं मनात झालं, धुमशान अंगात आलं, कसं मनात झालं, मजा करूया चला करू जरा, मजा करूया चला. चिपक जा तिकडे जाऊन चिपक.
संदीप दादा मला समजलं आहे का? बघा ते काय म्हणतात बघा. कशी वेळ तुझ्यावर आली, तुझी घागर केले खाली, बेइज्जत तुला मी केली, नाही इज्जत गेली 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 गेली. वा असं आहे काय तुमच्याकडे? याला बनवायला लागते अशी, हे भाड्यानं नाही भेटत असं. हा तर हे मला म्हणतात का? राधेला म्हणतात. राधेला बोलतात का ना? का मला बोललं? त्यांना बोलायचं आहे मलाच, पण हे शब्द लागतात कुणाला? अनपेक्षितपणे अनायासपणे हे शब्द राधेला. बेइज्जत तुला ग केली म्हणजे राधेला, आणि इज्जत गेली गेली गेली. आणखी पुढे काय? बोंब तुझी उठली, काय तुझी घागर फुटली, काय फिरणार नाही तू मानानं म्हणतात गोकुळात आणि मथुरेत. असं हे काय मला बोललं नाहीत, हे राधेला बोललेले आहेत. आणि म्हणतात आम्ही स्त्रियांचा आदर राखतो. काय भरदा कसं म्हणतात? आदर राखतो म्हणतात. मग आता मी घेऊ का थोडंसं दोन तीन शब्द फक्त, जास्त नाही हा. जे काय असेल ते अगदी ते कसं म्हटलं मी चारित्र्यवान संयम आहे, तसा मला पण आहे शाहीर. म्हणून म्हणतोय मी संयमानच गाणार आहे, पण ठोकून जाणार आहे. देणार पण बघा कशी ती. हा ही त्यांची कट देऊया. ते म्हणतात गणाला कापायची नाही. परवा तर दिलीच नाही त्यांनी स्तवन कट, गणाची सुद्धा नाही दिली. म्हणून त्यांची चालीच मला नाही कळलेलं. निश्चितपणे ते आपला कुठना काढतात. आपली स्तवन सुंदर होती, त्यांनी शंकराला गायले. ठीक आहे, मी माझी आदिमाया सृष्टी केले, तिथं विषय संपलेला आहे. आणि फक्त गवळीचं उत्तर त्यांना देणं गरजेचं आहे. गवळून घेऊ. घागर हाय भरलेली, पाण्यामध्ये तरलेली, घागर हाय भरलेली, रिकामी केली म्हणतात ना, म्हणून म्हणतात. पाण्यामध्ये तरलेली, पतिव्रता मी भली, तरी बदनाम केली केली केली. अहो पतिव्रता मी भली, तरी बदनाम केली केली केली. पतिव्रता मी भली, बदनाम केली केली केली. पतिव्रता मी बदनाम केली. घागर हाय भरलेली, पाण्यामध्ये तरलेली, घागर हाय भरलेली, पाण्यामध्ये तरलेली. पतिव्रता मी भली, तरी बदनाम केली केली केली. पतिव्रता मी भली, तरी बदनाम केली केली केली. पतिव्रता मी भली, बदनाम केली केली केली. पतिव्रता मी भली, बदनाम केली केली केली. आता पहिलं गाणं घेऊया, मजा येईल थोडीशी. आदिमायेचा, आदिशक्तीचा, नवरात्रीचा 9 दिवसाचा मित्रांनो जागर सुरू आहे. आणि तोच आशय घेऊन या ठिकाणी गाणं सादर करतोय. पहिलं गाणं माझ्या पहिल्या फेरीतलं म्हणायचं आहे का? हो कालीला घे तर पांढरीला घे, वरती थोडीशी चलेगा. सांगतो मी कथा, सांगतो मी कथा, ऐका आता. ते मला परवा म्हणतात की मला गुरुजी गुरुजी म्हणू नका, मला लय वाईट वाटतं म्हणतात. गुरुजी म्हणू नका. परवा त्याला पिंजरा पिक्चर मधला विषय दिला होता आणि एक लव्याची आणि द्रोणाचार्यांची कथा दिली होती. तो विषय मी तुम्हाला ऐकवतो, असं काही नाही.
आपण आधी हा विषय आजचा सांगतो मी कथा ऐका आता या एका वसाड्याची सांगतो मी कथा अहो ऐका आता या त्या एका वसाड्याची अहो म्हशीच्या पोटी जन्मास आली ही अवलाद रेड्याची म्हशीच्या पोटी जन्मास आली अवलाद रेड्याची हे म्हशीच्या पोटी जन्मास आले अवलाद रेड्याची म्हशीच्या पोटी जन्मास आले अवलाद रेड्याची ऐका ही कथा सांगतोय आता एका वसाड्याची ऐका ही कथा सांगतोय आता या एका वसाड्याची म्हशीच्या पोटी जन्मास आले अवलाद रेड्याची म्हशीच्या पोटी जन्मास आले अवलाद रेड्याची शाहीर तुम्हाला नाही महिषासुराचा जन्म कसा झाला आणि माझ्या भवानी मातेनं या मर्दानीनं महिषासूर मर्दिनीनं त्याचा वध कसा केला आज दसऱ्याचा दिवस आहे मित्र हा आज 2 तारीख उजाडलेला आहे 2 वाजून 3 वाजून गेलेला आहे आणि म्हणून मी गातोय विषय रंभपुत्र महिषासूर मातला होता भरपूर मातला होता भरपूर मातला होता भरपूर ब्रह्मदेवाच्या वरदानानं केली स्वारी स्वर्गावर गेली स्वारी स्वर्गावर गेली स्वारी स्वर्गावर इंद्रपुरीला पडली चिंता इंद्रपुरीला पडली चिंता तेव्हा या ना साड्याची इंद्रपुरीला पडली चिंता तेव्हा या ना साड्याची म्हशीच्या पोटी जन्मास आली ही अवलाद रेड्याची अहो म्हशीच्या पोटी जन्मास आली ही अवलाद रेड्याची हा त्रिभुवनात नव्हता नर जो करील त्याचा संहार जो करेल त्याचा संहार जो करेल त्याचा संहार त्रिदेवांनाही भारी पडणारा महिषासूर रंभपुत्र महिषासूर त्यानं स्वर्गावर स्वारी केली ब्रह्मदेवाच्या वरदानाने तो मातला होता आणि माझ्या महिषासूर मर्दिनीनं माझ्या जगदंबेनं अंबा मातेनं 9 दिवस 9 रात्री निर्जल उपवास करून त्या महिषासुराचा वध केला अशी ही कथा आहे म्हणून गातो त्रिभुवनात नव्हता नर जो करील त्याचा संहार जो करेल त्याचा संहार जो करेल त्याचा संहार मर्दानी घेऊन अवतार तिनं मारला महिषासुर तिने मारला महिषासुर तिने मारला महिषासुर उडवली सुस्ती जिंकून कुस्ती उडवली सुस्ती जिंकून कुस्ती अवया जिरवली येड्याची सबस्ती जिरवली येड्याची म्हशीच्या पोटी जन्मास आली ही अवलाद रेड्याची म्हशीच्या पोटी जन्मास आली ही अवलाद रेड्याची म्हशीच्या पोटी जन्मास आले अवलाद रेड्याची म्हशीच्या पोटी जन्मास आले अवलाद रेड्याची ऐक ही कथा सांगतोय आता
काही कथा सांगतोय आता एका वसाड्याची, या एका वसाड्याची. म्हशीच्या पोटी जन्म झाले अवलाद रेड्याची, म्हशीच्या पोटी जन्म झाले अवलाद रेड्याची, म्हशीच्या पोटी जन्म झाले अवलाद रेड्याची, म्हशीच्या पोटी जन्म झाले अवलाद रेड्याची. ऐका आता पुढचा विषय मी त्याला परवाही दिलेला आहे. या ठिकाणी माझ्या बऱ्याचशा लोकांनी हा विषय ऐकलेला आहे, पाहिलेला आहे. पिंजरा चित्रपटातला विषय मी त्यांना सादर केला. म्हणजे कामांध झालेला संवेदनाशील शिक्षक. मी तुम्हाला शाहीर तुम्हाला बोलतच नाही, तुम्ही फार चांगले चारित्र्यवान आहात. आता ते तुमचं तुम्हाला माहिती आहे किती आहात ते. पण मी एका जो चारित्र्यवान मी दाखवत होता असा शिक्षक, जो आपल्या गावामध्ये तमाशा नको, अशा गोष्टी आपल्या गावामध्ये झाल्या नाही पाहिजेत असं सांगत होता, त्याच मास्तरला काही दिवसांनी त्याच तमाशामध्ये तुंतुना वाजवायला लागलं. असा तो पिंजरा पिक्चरची कथा आहे. मी ती गायल्याचा प्रयत्न केला शायराने. ते मला म्हणतात तुम्ही असं का बोलता. आता विषय कसा दिलाय तो ऐका. राग बनायचं कारण नाही कोणी, आणि वाईट शब्द नाहीत त्याच्यामध्ये, जास्त नाही. म्हणायचं काय बघा, एक लागे. भडकला तर भडकया लावीन, हुडकला तर हुडकया लावीन. ओ भडकला तर भडकया लावीन. ती तमाशातली बाई म्हणते, मास्तर भडकायचा तमाशा नको म्हणे नाचा, इकडं गावामध्ये आपल्या आणायचं नाही, लोक पोरं बिघडतील, लोक बिघडतील असं म्हणायचे. आणि ती कथा पिंजरा पिक्चरमध्ये आपण सर्वांनी पिंजरा पिक्चर पाहिला, नवीन पिढीने नसेल पाहिला पण यूट्यूबच्या माध्यमातून आहे तुमच्या सर्वांच्या निश्चितपणे तुम्ही पाहू शकता. म्हणून म्हणतो, भडकला तर भडकया लावी, हुडकला तर हुडकया लावीन. याला मी धडकवणार, आवाज याला मी धडकवणार. या नादान मास्तरला, या नादान मास्तरला प्रीतीच्या पिंजऱ्यात अडकवणार. 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 भडकला तर भडकया लावीन, हुडकला तर हुडकया लावीन. यालाच मी धडकवणार. या नादान मास्तरला प्रीतीच्या पिंजऱ्यात अडकवणार. या नादान मास्तरला प्रीतीच्या पिंजऱ्यात अडकवणार. आहे हा मोठा तत्वज्ञानी, सांगायचं याला कोणी, सांगायचं याला कोणी, सांगायचं याला कोणी. साधी भोळी मी बाई अडाणी, येईन याच्या ध्यानी. येईन याच्या ध्यानी, येईन याच्या ध्यानी. स्वतःच म्हणणं करतोय खरं, प्रेम नाही याच एकलेवर. झेंडा माझा मी फडकवणार, झेंडा माझा मी फडकवणार. ओ या नादान मास्तरला, या नादान मास्तरला प्रीतीच्या पिंजऱ्यात अडकवणार. 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 भडकला तर भडकया लावीन, हुडकला तर हुडकया लावीन. यालाच मी धडकवणार. या नादान मास्तरला प्रीतीच्या पिंजऱ्यात अडकवणार. 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 बर. हे का तुम्हाला गाणं गायलं परत शाहीर सांगू तुम्हाला.
त्यांना वाटतं शाळेतलाच मास्तर म्हणजे हुशार आणि पोस्टाचा मास्तर म्हणजे ढग. बुवा मोठेपणा सांगत नाहीये. एमटेक बीटेक वालं माझ्या समोर झाडू मारतात, त्यांचा सिनियर आहे, 12वी सायन्स सिनियर आहे. एमटेक बीटेक वालं माझ्या समोर झाडू मारतात. मी पाहिलेली परिस्थिती आहे मित्रांनो. मुंबई फार नोकरीची परिस्थिती फार कठीण आहे. ह्याच्यापुढं तर मिळायच्यातच नाही. माझ्या समोर एमटेक बीटेक वाला मी पाहतोय स्वतः माझ्यासमोर. 12वी सायन्स आहे, मी त्यांचा सिनियर आहे. हा माझ्या समोर जा म्हणजे तुम्ही पोस्टाच्या मास्तरला कमी लेखताय. म्हणजे शाळेत आता कोण असेल इथं तर राग म्हणू नका पोरांनो. त्यांचं म्हणणं काय बरं दा, त्यांचं म्हणणं काय माहितीये का? बरं त्यांचं म्हणणं काय म्हणजे शाळेतल्या शिक्षकाला फक्त मास्तरला अक्कल आणि पोस्टाच्या मास्तरला अक्कल नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. सरळ सरळ एमटेक बीटेकवाला झाडू मारतात माझ्याकडे 12वी सायन्सवाल्या समोर. तुम्हाला अजून सांगतो शाळेत, पण तुम्ही ह्या भ्रमात राहू नका की मास्तरात सगळे अक्कल आहे म्हणून. हे अजिबात ह्या भ्रमात तुम्ही राहू नका. हे तुम्हाला आवर्जून सांगणं होतं. तुमचा मुद्दा मी म्हणून तो आवर्जून घेतलाय. का म्हणून असं म्हणतोय, कारण असे बरेचसे शिक्षक आहे. तुम्ही आताच्या बातम्या तुम्ही ऐकत असाल, काय बातम्या येतात त्या पोरींवर, शाळेतल्या पोरींवर अत्याचार करणारे पण शिक्षक आहेत. ह्या दोन्ही आहेत का नाही पोरांनो? बातम्या आहेत रोज पेपरला, टीव्हीला. मग तिथं तसे विषय गाऊ बी नको. मग ऐका म्हणून म्हणतो ऐका. मग शिक्षक कसा असावा, शिक्षक कसा असावा म्हणून मी त्यांना एक विषय आधारून दिला. शिक्षक कसा असावा, मास्तर कसा असावा, तर असा असावा. पुराणातला विषय दिलाय. कसा दिलाय तो ऐका. ते बक्षीस पण देतो. विशाल गुरव आमचे मित्र आले, त्यांनी मला बक्षीस दिलंय, घेतोय मी. सेम चा हो ठेवू नका शिक्षक असला हो, ठेवू नका शिक्षक असला बोलणारा खोट. ठेवू नका शिक्षक असला बोलणारा खोट. स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट. ठेवू नका शिक्षक असला बोलणारा खोट. ठेवू नका शिक्षक असला बोलणारा खोट. स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट. स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट. स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट. स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट. शिकण्यासाठी ज्याने केली मनाई हो सक्त. त्याच एकलव्याचं याने घेतलंय रक्त. त्याच एकलव्याचं याने घेतलंय रक्त. त्याच एकलव्याचं याने घेतलंय रक्त. कौरव आणि पांडवांचे गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्याला मात्र भिल्ल जातीचा असल्यामुळे शिक्षणासाठी त्याला विद्या देण्यासाठी मनाई केली. त्यांचा पुतळा बनवला एकलव्याने. अर्जुनापेक्षाही मोठा धनुर्धारी होता. विषय आधारून आहे दिलाय. त्याचं उत्तर द्यायला त्यांना परवाही जमलं नाही. आज बघूया त्याच्यात काय. एकच मुखडा अंतरा गातोय फक्त. शिक्षणासाठी ज्याने केली मनाई हो सक्त. त्याच एकलव्याचं याने घेतलंय रक्त. त्याच एकलव्याचं याने घेतलंय रक्त.
तोच याचा झाला शेवटी निष्ठावंत भक्त, तोच याचा झाला शेवटी निष्ठावंत भक्त, तोच याचा झाला शेवटी निष्ठावंत भक्त. धनुर्विद्येचे पुढ्यातून ओढणारा ताट, धनुर्विद्येचे पुढ्यातून ओढणारा ताट, स्वार्थापायी विद्यार्थ्याचे कापणारा बोट, स्वार्थापायी विद्यार्थ्याचे कापणारा बोट, स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट, स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट. घेऊ नका शिक्षक असला बोलणारा खोट, घेऊ नका शिक्षक असला बोलणारा खोट, स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट, स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट, स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट, स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट. आणि शायरांनी सांगितलेलं आहे की आमच्या खरोखर सांगतो चांगलंच सांगितलं आहे, कॅप्शन चांगलं द्या. आमची जे व्हिडिओ तुम्ही टाकाल, माझं तर टाकूच नका सांगतोय. दसरा होईपर्यंत मी सगळ्यांना विनंती केलेली आहे, सध्या टाकू नका. दसरा झाल्यावर काय मरायचं आहे कमवायचं आहे ते कमवा, आपलं टाका तुमच्या याला, सध्या टाकूच नका. कॅप्शन नाही फॅप्शन नाही. मी सांगतोय बुवांची आपली टाका, त्यांना बाऱ्या कमी असतात, त्यांच्या 500 झाल्यात, माझ्या 1000 झाल्यात, म्हणून म्हणतोय गाणी नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मगाशी सांगितला की माझे चुलत मालत काय असतील, त्यांचं काय मावस भाव आणखीन काय असतील, असो ते कवी आणि त्याच्यानंतर मी कवी. मी पण शायर तुम्हाला सांगतो, सचिन बुवा काय एवढा हलका नव्हे, सचिन बुवा पण बारीक सरीक बऱ्यापैकी लिहितो. आणि अंकुश दादांची मी गाणी गातो हे सगळ्यांना सांगितलंय, मला मुलगा मानले, माझा बाप आहे. मी अनेक वेळा सांगितलंय, त्यांची नावं सुद्धा माझ्या गाण्यामध्ये तुम्हाला ऐकायला मिळतील. यात काय लाज वाटायचं किंवा कमीपणा वाटायचं कारण नाही. हे तो माझा बापच आहे कला क्षेत्रातला, त्याचीच मी गाणी गातो किंवा जी माझी असतात. माझं ऐकायचंय तुम्हाला कसं आहे गाणं, ऐका आता देतो. केलेवाली जुनी केलेवाली, नवीन हा. नादाला नको लागूस माझ्या, किती जरी तुम्ही चारित्र्यवान संवेदनशील तरी स्वर्ग हा नाही नशिबी तुझ्या. सचिन बुवाची लेखणी येडवाकडे. नादाला नको लागूस माझ्या, विषय आधार आहे, स्वर्ग हा नाही नशिबी तुझ्या, नको उलस देऊन तान. कुत्र्यासारखं इवलता. हा आज जरा बरं आहे, परवा लय इवलत होतं. मी परवा बोललो बुवा तुमच्या हरकती प्रमाणापेक्षा जास्त आहेत, एक्स्ट्रा आहेत, एक्स्ट्रा. काय बोललो, एक्स्ट्रा. अरे मेलव शिक्षक तुम्ही, एक्स्ट्रा एक्स्ट्रा म्हणता, एक्स्ट्रा यांना एक्स्ट्रासिटी लावू का. ऐका शाहीर. नादाला नको लागूस माझ्या, स्वर्ग हा नाही नशिबी तुझ्या, नको उलस देऊन तान, नको उलस देऊन तान. नाही या कुत्र्याला मान, हो हाकला धरून याचे कान. नाही या कुत्र्याला मान, हो हाकला धरून याचे कान. नाही या कुत्र्याला मान, हो हाकला धरून याचे कान. नाही या कुत्र्याला मान, आपला धरून याचे कान. नादाला नको लागूस माझ्या, स्वर्ग हा नाही नशिबी तुझ्या, नको उलस देऊन तान, नको उलस देऊन तान. नाही या कुत्र्याला मान, हो हाकला धरून याचे कान. नाही या कुत्र्याला मान, हो हाकला धरून याचे कान. पुढे ऐका, पुढचा विषय आहे म्हणजे कुरुक्षेत्रावरचं युद्ध संपवून 5 पांडव आणि त्यांची सौभाग्यवती पांचाळी म्हणजे ती द्रौपदी स्वर्गात निघाले. सगळे पांडव एक 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 रस्त्या त्या स्वर्गालोकी जाताना एक 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 गळून पडायला लागले. पांचाळी पडली. युधिष्ठिर फक्त स्वर्गाच्या दारापर्यंत पोहोचला. त्याच्यासोबत एक कुत्रा होता. हा, त्या कुत्र्याला द्वारपालांनी स्वर्गाच्या आत नाही घेतलं, त्याला तिकडनंच हाकलून दिलं. युधिष्ठिर फक्त आत गेला. अशी कथा आहे माझ्याकडे. हा, मग तुम्ही कुत्री का बुवा?
माझी आदिमायेची बाजू आहे. मी कुत्रा गायलाय. जर शास्त्रात कुठं कुत्री असेल तुम्ही गावी, तुम्ही गावी तर शाब्बास म्हणे. हा त्या अर्जुन जेव्हा द्रौपदीच्या त्या काय महालामध्ये गेला तेव्हा कुत्र्याने चपला पळवलेल्या होत्या, कुत्री नाही. तुम्ही कुत्री गायची. मी रेडा गायलाय, तुम्ही म्हस गा बघू द्या. मी रेडा गायलाय. मी माकड गातो, तुम्ही माकडीन गा. मी कोंबडा गातो, तुम्ही कोंबडीन गा. मी गाढव गातो, तुम्ही गाढवीन गा. हा वाद आहे, हेच भांडण आहे का नाही? मग तसं मी गाऊ शकतो. 5 पांडव पत्नी केले स्वर्गाकडे प्रयाण. 5 पांडव आणि पत्नी तेव्हा निघाला सांगती याला नाही हो भुगतान. तेव्हा निघाला सांगती विषय का नाही तर तुम्ही म्हणाला याच्याकडे नाही पुढं काय. म्हणून जेव्हा हटकले द्वारपालाने इथवर आणले युधिष्ठिराने. आपल्या जीवाचं करून रान नाही ह्या कुत्र्याला मान. हो हाकला धरून याचे कान. होय. आणि मग हाकललं स्वर्गाच्या दारातून कुत्र्याला. तुम्ही कुत्री गा बघू द्या. कुठली पण गालती म्हणजे गावची कुत्री गालती जमायची नाही. डॉबरमॅन गायला लागेल, शास्त्रातलीच गायला लागेल तुम्हाला. तुम्ही गा ह्याच्यावर बघू द्या कुत्री. मी रेडा गायलाय, तुम्ही म्हस गा. एवढंच गा फक्त आता पुरतं. उद्या तुमची आणि माझी फेरी भारी आहेच. म्हणजे असं बघा लोक पण नाही राहिली आणि मग रातभर केला आणि आत नाही गेला असं नको व्हायला. म्हणजे रातभर कार्यक्रम केला पण लोकांच्या डोक्यात नाही गेला असं नको ना व्हायला. हा मग काय मी पण आता 10 गाणी गाऊ शकतो अजून, पण रातभर कार्यक्रम केला पण ऐकायला कोणतरी पाहिजे का नाही हो, आहे का नाही? मग तसं नको व्हायला. मग तुम्ही सुद्धा ठरवा 1.25 तास बारी करायची, 1.5 तास करायची, 2 तास करा. माझं काय म्हणणं नाही. माझं गाव जवळ आहे, मी अर्ध्या तासात झोपाय जाईन. तुमचा बघा रायगडात तुम्हाला जायचं आहे आणि उद्या परत जोडीला माझ्या यायचं आहे. अजून गाणी 2-4 आहेत, फक्त 1-2 गाणं गातो आणि कार्यक्रमाचा शेवट करतोय. शुभ मुहूर्त दसरा आज आहे शुभ दिन. शुभ मुहूर्त दसरा आज आहे शुभ दिन. मग लुटू आज सोन शाहीर, लुटू आज सोन, लुटू आज सोन शाहीर, लुटू आज सोन, लुटू आज सोन शाहीर, लुटू आज सोन, लुटू आज सोन शाहीर, लुटू आज सोन. हा शुभ मुहूर्त दसरा आज आहे शुभ दिन. शुभ मुहूर्त दसरा आज आहे शुभ दिन. लुटू आज सोन शाहीर, लुटू आज सोन, लुटू आज सोन शाहीर, लुटू आज सोन, लुटू आज सोन शाहीर, लुटू आज सोन, लुटू आज सोन. सोनं लुटायचा दिवस आहे आजचा, आहे का नाही माऊलीनो? आज दिवस बदललेला आहे. उद्याचा दिवस विसर्जनाचा आहे. जास्त वेळ घेत नाही कारण उद्याची सुद्धा बारी आहे आणि परवाला असंच अगदी कट टू कट कामाला पोहोचणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही सुद्धा बुवा मी असं नाही म्हणून मला काय 2-4 शिवाय द्यायच्या किंवा तुम्हाला आणखीन काय मला घालून पडून बोलायचं आहे त्याचं उत्तर मी काय उद्या देणार. तुम्हाला माहिती आहे 12 वर्षांनी कधी भेटलात तरी. आणि उद्याच आपली बारी आहे, काळजी नसावी. एक फरमाईश गीत आलं होतं मला, सत्तेसाठी लाचार झाले. विशाल गुरव प्रसन्न अष्टी गुरववाडी शिवसेनेचं गीत झालं पाहिजे म्हणतात, ते घेऊया आणि कार्यक्रमाचा शेवटच आपण उत्तरार्धात आहोत. कार्यक्रमाच्या शेवट करूया. खाल्लेल्या मिठाला साले बेईमान झाले. तुमच्या शिवसेनेचे यांनी 2 भाग केले. तरी सारी जनता साथही राज उद्धवाला देते. आज बाळासाहेब तुमची आठवण येते. सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे हे नेते. आज बाळासाहेब तुमची आठवण येते. सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे हे नेते. आज बाळासाहेब तुमची आठवण येते. आज बाळासाहेब तुमची आठवण येते.
शिवसैनिकांचे तुम्ही बाप माई, नेता बाळासाहेबांसारखा पुन्हा होणे नाही. होईल काय? होतील काय? शिवरायासारखा राजा झाला नाही, झाशीच्या नंतर राणी झाली नाही, कुबेरासारखा धनवान झाला नाही, बाबासाहेबांनंतर विद्वान झाला नाही, सिकंदरासारखा जगजेता झाला नाही, आणि बाळासाहेबांनंतर कोणी नेता झाला नाही. मित्रांनो, हा, नेते होतील अनेक, नेते अनेक होतील. हा, हे सचिन बुवाचं आहे जागेवर. हे मला म्हणतात ना, काय लिहिता काय लिहिता काय लिहिता काय लिहिता, तर हे लिहिता सचिन. हा, हे जागेवर देण्याचा प्रयत्न आहे म्हणून म्हणतोय. साऱ्या शिवसैनिकांचे तुम्ही बाप माई, नेता बाळासाहेबांसारखा पुन्हा होणे नाही. तो चंद्र सूर्य असेल जोवर तुमचे आमचे नाते, आज बाळासाहेब तुमची आठवण येते. सत्तेसाठी भरकटले हल्लीचे हो नेते, आज बाळासाहेब तुमची आठवण येते. आज आठवण येते, आज बाळासाहेब आठवण येते, आज बाळा आठवण येते, आज बाळासाहेब आठवण येते. हा, शाहीर अंबाई गावाची भैरी देव नाही, भैरी देवी आहे, लक्षात घ्या. तुम्ही ते बोलताना बोललेलं आहे ते जरा चुकीची दुरुस्ती करा. हा, म्हणून म्हणतो भैरी देवी आहे, देव नाही. देवीच आहे ना बरोबर? हा, देव आहे. मग मला देवी कसं काय सांगितलं? भैरी देवी कोटेश्वरी. हा, म्हणून म्हणतो मग त्यांनी, हा, म्हणून मग माझी चूक झाली असेल, किंवा मग माझी प्रिंटिंग मिस्टेक असेल. हा, बॅनरवरची प्रिंटिंग मिस्टेक असू शकते, आहे का नाही? असू शकते. हा, मग ठीक आहे. मग चला, मग मी काय म्हणतोय, आंबये गावात मंदिर ग, तुझ शोभून दिसतय आई, किती शोभून दिसतय आई. आंबये गावात मंदिर ग, शोभून दिसतय आई, किती शोभून दिसतय आई. पाठ राखीन गावाची कोटेश्वरी झोलाई मानाई. आंबये गावात मंदिर ग, शोभून दिसतय आई, किती शोभून दिसतय आई. आंबये गावात मंदिर ग, शोभून दिसतंय आई, किती शोभून दिसतंय आई. आंबये गावात मंदिर ग, दिसतंय आई, किती शोभून दिसतंय आई. पाठ राखीन गावाची, पाठ राखीन गावाची कोटेश्वरी झोलाई मानाई. पाठ राखीन गावाची कोटेश्वरी झोलाई मानाई. आंबये गावात मंदिर ग, शोभून दिसतय आई, किती शोभून दिसतय आई. आंबये गावात मंदिर ग, शोभून दिसतंय आई, किती शोभून दिसतंय आई. आंबये गावात मंदिर ग, पुंडलिका परी यावे सत्वरी, त्या पुंडलिका परी तू यावे सत्वरी. सावळ्या हरी ये माझ्या घरी, सावळ्या हरी ये माझ्या घरी. सावळ्या रे ये माझ्या घरे, सावळा रे ये माझ्या घरे. पुंडलिका परी यावे सत्वरी, पुंडलिका परी यावे सत्वरी. सावळा रे ये माझ्या घरे, सावळा रे ये माझ्या घरे. सदा सर्वदा
बुवा तुमची आणि माझी या वर्षातली दुसरी, आपल्या एकूण कार्यक्रम 3 झाले, तो एक गेल्या वर्षी झाला आणि यंदाची आपली दुसरीच बारी. हिरया मिऱ्याची चटणी मला कुठलं कळली नाही, जिऱ्या मिऱ्याची चटणी आहे, हिरया मिऱ्याची चटणी म्हटला. दुसरा मुद्दा तो ठेवला आणखी शिल्लक. आणि पहिल्या बारीत बोलश्री गजानन महाराज की जय बोलणारा पहिला शायरी मी आज बघितला आणि म्हणून मी या विठूचा गजर घेतला मी आज. दुसऱ्या बारीत त्यांची बारी आहे तरी पण पहिल्या बारीत जयश्री गजानन तुम्ही गायलात म्हणून मी दुसऱ्या बारीत गजर गायला. हा म्हणून तुम्ही मुद्दा काढाल मला माहिती आहे, पण तुम्ही पहिल्या बारीत जयश्री गजानन बोलश्री गजानन केलात म्हणजे तुम्ही बारी तिथं संपवलेली आहे तुमची. तुम्ही बारी बोलश्री गजानन कधी घेता? जेव्हा दुसरी बारी संपते कुठल्याही कलाकाराची तेव्हा बोलश्री गजानन. आमच्याकडे बाबा ही पद्धत आहे, तुमच्याकडे आता काय आहे ती आम्हाला माहिती नाही, पण आमच्याकडे ही पद्धत आहे म्हणून मी गजर घेतलाय आणि म्हणून मी आळवणी गायली. तुम्हाला दुसऱ्या फेरीच्या शुभेच्छा. दुसरी फेरी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.